शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मखमलाबाद नाका येथील गुलाबनगर येथे युनिव्हर्सल अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। हे वार्षिक स्नेहसंमेलन शहरातील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात संपन्न झाले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती आणि नटराज पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। या स्नेहसंमेलनाला प्रमुख मान्यवर म्हणून खासदार हेमंत गोडसे, शिवसेना उपमहानगर प्रमुख शशिकांत कोठुळे, इंजिनियर संदीप पाटील, सोनाली पाटील, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अर्जुन टिळे, उपाध्यक्ष वीरमती पाटील, सेक्रेटरी वैशाली टिळे, खजिनदार नारायणराव पाटील, विश्वस्त गोकुळ पाटील, प्रकाश पानसरे, मुख्याध्यापिका शैला सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते। नर्सरी ते 10वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या युनिव्हर्सल अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देऊन एकापेक्षा एक सरस नृत्य सादर केले। यानंतर युनिव्हर्सल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांचे जीवन, जंगल बुक, क्रीडा, मिशन मंगळ ग्रह, प्लास्टिकचा वापर, स्वच्छ भारत, झाशी की राणी या विषयांवर नृत्य सादर करून समाजामध्ये वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला। तत्पूर्वी देश, राज्य, जिल्हा तसेच शालेय पातळीवर घेतल्या गेलेल्या शैक्षणिक, कला, क्रीडा, सामाजिक तसेच विविध क्षेत्रात शाळेतल्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं अशा विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। त्यांना गोल्ड मेडल आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलं। यावेळी खासदार हेमंत गोडसे, संस्थेचे अध्यक्ष अर्जुन टिळे, प्रमुख पाहुणे इंजिनियर संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या कौतुक करत शुभेच्छा दिल्या। जसं आपण शिक्षणाबरोबर आपण सांगितलं तर अष्टपैलू राहणं, अष्टपैलू नेतृत्व गुण असणं, सर्वगुण असणं ही काळाची गरज आहे। आणि म्हणून आपण आता नुकतंच विज्ञान प्रदर्शन आपल्या तालुकास्तरीय होतं आणि 140 शाळांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला होता। तर निश्चित आपल्याला आपण देखील शिक्षणाबरोबर विज्ञानाचं महत्त्व आता वाढत चाललंय, कौशल्य विकासाचं महत्त्व वाढत चाललंय आणि आपण म्हणून शिक्षणाबरोबर कौशल्य विकास आणि विज्ञानामध्येही जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असं या निमित्तानं मी आपल्या सर्वांकडून अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। निश्चितच आपल्या युनिव्हर्सल अकॅडमी ही जवळजवळ 700 विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत। अतिशय नियोजनबद्ध आणि एक चांगला कार्यक्रम, अतिशय मुलांमध्येही मगाशी आल्यानंतर ज्यावेळेस या ठिकाणी डान्स बघितला तर निश्चितच एक चांगल्या प्रकारचं त्यांना प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत। तर त्यासाठी मी सर्वच शिक्षकांचं देखील त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो व या वार्षिक स्नेहसन्मानाला मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। फक्त आलेल्या सगळ्या पाहुण्यांचे, आपले लाडके खासदार, त्यांचं मनापासून मी स्वागत करतो। इथे आपल्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून लाभले
त्याचप्रमाणे मी आणि शशिकांतजी कोटुळे, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल का, हे आपले शिक्षण मंडळ सभापती होते आपल्याकडे. ते आम्ही चांगले कॉलेजचे मित्र आहोत, त्यांचं पण मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे खास अमेरिकेवरून आलेले इंजिनियर संदीपजी पाटील, त्याचप्रमाणे डॉक्टर सोनाली पाटील, हे दोघं तिकडनं अमेरिकेवरून खास आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आहे. सगळे ट्रस्टची आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे जास्त आपला वेळ घेणार नाही. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे, पालकांचे, मुलांचे सगळ्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त मुलंच नाही, पण आई वडील, टीचर्स, आपले नेबर्स, आपले फॅमिली यांचा सर्वांचा हातभार असतो आणि त्याच्याशिवाय मुलांची पूर्ण प्रगती होऊ शकत नाही. म्हणून मी पालकांना आणि त्यांच्या सर्व फॅमिलीजला म्हणेल की आपल्या मुलांची आपण आपल्या मुलांबरोबर जेवढं इन्व्हॉल्व होऊ तेवढे आपल्या मुलांची प्रगती जास्त होईल. असं रिसर्च पण झालेलं आहे अमेरिकेत की ज्यांचे आईवडील जास्त इन्व्हॉल्व होते मुलांच्या एज्युकेशनमध्ये आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये, त्यांचे मुलं सर्वात जास्त पुढे गेले. त्यामुळे बी इन्व्हॉल्व विथ युअर किड्स. आणि नंतर मी मुलांना एवढंच म्हणेल की हार्डवर्कशिवाय दुसरं काहीही तुम्हाला पुढे नेऊ शकत नाही. त्यामुळे हार्डवर्क इज द की फॉर एव्हरीथिंग. वर्क हार्ड, बी प्राऊड ऑफ द कंट्री. युनिव्हर्सल अकॅडमीच्या मुख्याध्यापिका शैला सांगळे यांनी वार्षिक अहवाल उपस्थितांसमोर मांडला, तर कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली. वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षक वृंद, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.